नागपूर महानगरपालिका हद्दीतील चिकन मटनची दुकानं 15 ऑगस्टला बंद राहणार आहे। नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्यासाठी नागपूर मनपा लवकरच नोटीस पाठवणार आहे। तर मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवलीत सुद्धा चिकन मटन विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन मटनची दुकानं बंद ठेवणार आहे। चिकन आणि मटन विक्रेत्यांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीत या बंदी विरोधात खाटीक समाज आक्रमक झाला आहे। मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शहर परिसरातील सर्व कत्तलखाने, मांस मटन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढला। या आदेशामुळे मांस मच्छी खाणाऱ्या खवय्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे। अगोदर कधीही 15 ऑगस्टला मांस मच्छी विक्रीवर बंदी घालण्यात आली नव्हती, मग यावर्षीच बंदी का घालण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। 15 ऑगस्ट निमित्त जे महापालिकेने जे निर्देश जाहीर केलेले आहेत की मटन, चिकन मटन, नॉन व्हेज अशा वस्तूंना बंदी करायची व त्या दिवशी सगळं बंद करायचं, तर माझ्या मताने हे खवय्यांवरती अन्याय आहे आणि हा निर्णय माझ्या मताने अवैध ठरला पाहिजे। तर हा निर्णय नेमका काय ते पाहूयात। 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचे पालिकेचे आदेश आहेत। यामध्ये कल्याण डोंबिवली, मालेगाव, नागपूर महानगरपालिकेचा समावेश आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवली, मालेगाव, नागपूर मनपाने या संदर्भातले आदेश दिले आहेत। हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकांनी हा निर्णय घेतलाय। पालिकेच्या निर्णयावरून विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत। कोणी काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी विरोधकांनी ठोस भूमिका घेतली आहे। पालिकेच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका त्याच्यामुळे बसण्याची शक्यता आहे। तर मांस विक्री बंदीवरून आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार पालिकेला नाही, राज्यात येऊन शाकाहार लादतायत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय। तर कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही असं अजित पवार म्हणाले। श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावर बंदी घातली जाते असंही अजित पवारांनी म्हटलंय। आणि महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात। परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीचं भाजप आध्यात्मिक आघाडीकडून स्वागत करण्यात आलंय। आचार्य तुषार भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। ही बंदी स्वातंत्र्य दिन म्हणून नाही तर 15 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे आणि त्याच सोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती आहे। म्हणून सर्व वैष्णवांच्या श्रद्धेचा सन्मान राखत हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाचं आपण स्वागत आणि पालन केलं पाहिजे। कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीसाठी बंदी घातली। याबाबत महापालिका क्षेत्रातील चिकन आणि मटन विक्रेत्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत।
आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने चिकन मटण विक्रेत्यांना दिला आहे। या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। डोंबिवलीकर नागरिक सुद्धा या निर्णयाला विरोध करतायत। आयुक्तांनी चुकीचा निर्णय घेतल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। इथल्या मासळी मार्केट परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक निर्णय घेतलेला आहे। मटन चिकन ही दुकानं बंद असणार आहे आणि हा व्यवसाय बंद असणार आहे। त्यामुळे या व्यवसायावर एक गदा येणार आहे आणि त्या दिवशी जर असा जर निर्णय महानगरपालिका घेत असेल तर त्यावर सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊयात। आपण जाणार आहोत काही नागरिकांकडे। काय सांगाल की हा निर्णय कशा प्रकारे पाहताय? हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। त्या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे असाही हिंदू समाज मटण मच्छी खात नाही। त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी जन्माष्टमी नसती तर आम्ही नक्की 15-20 किलो मटणाची पार्टी ठेवली असती, मटण भाकरी लोकांना वाटली असती। असे दुर्दैवी निर्णय घेण्यापेक्षा नागरी सुविधांवर आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे। कचरा जागोजागी पडलेला आहे पण त्या लोकांकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। आता इथले स्थानिक आम्ही आगरी कोळी भूमिपुत्र आहेत। आमचं पारंपरिक खाद्य मच्छी मटण चिकन हे आमचं पारंपरिक आहे। आता आम्ही काय खायचं हे आयुक्त ठरवणार आहेत का? 15 ऑगस्ट आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्या दिवशी प्रत्येक हिंदू पाळतो, मच्छी मटण खात नाही। पण हे जे फतवे काढले जातात हे कोणाच्या दबावाखाली काढले जातात? म्हणजे उद्या तुम्ही सांगणार का आम्ही तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही मच्छी मटण खायचं नाही तर आम्ही पालिकेच्या गेटमध्ये जाऊन आवारामध्ये जाऊन मच्छी मटण खाणार। आयुक्तांनी आम्हाला शिकवायची गरज नाही। त्यांनी ते विसरतात की ते कोणत्या पदावर आहेत, त्यांनी भान ठेवलं पाहिजे। अत्यंत चुकीचा निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे। 15 ऑगस्ट आहे, गोकुळाष्टमी आहे, या दिवशी तर प्रत्येक समाज हा खातच नाही, नॉनव्हेज वगैरेच करतो। पण हा जबरदस्ती लादलेला निर्णय आहे आयुक्तांचा आणि ही मुजोरपणा आयुक्ताचा याच्यातून दिसून येतो। त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। मच्छी मटण विषय हा तर विषयच नसू शकतो। आता सणावाराचे दिवस आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, घाण कचरा जेवढा साठलाय, रोगराईचे दिवस चालू झालेत। तुम्ही मटण मच्छी हा विषय सोडून जरा ह्या जो पाहिजे त्या विषयावर लक्ष द्यावं एवढंच आमचं म्हणणं। आपण काय सांगाल? ऍक्च्युली हा जो हा फतवा काढला आहे मग गेली 15 ते 20 वर्षांनी फतवा का नाही काढला, आत्ताच फतवा का काढला? एक विशेष समाजाला धरून एक फतवा काढलाय का? ऍक्च्युली 15 ऑगस्ट आहे, लोकांना स्वतंत्र आहे। लोकांना खाण्यापिण्यावर तुम्ही जर पाबंदी आणत असाल तर ह्या फतव्याला आम्ही मानत नाही। स्वातंत्र्याचा अर्थच असा आहे की हे लोकशाही आहे आणि लोकशाहीचं स्वातंत्र्य जर कोणा हिरावून घेत असेल त्याला निषेध हा व्यक्ती स्वातंत्र्याचा होणारच। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली। याचवरून जय महाराष्ट्राचे काही सवाल आहेत या बंदीवरून, ते पाहूयात। लोकांनी कुठल्या दिवशी काय खावं हे पालिका ठरवणार का? त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनी जनतेच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा का? हिंदुत्ववादी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि सरसकट निर्णय घेण्याआधी जनतेची मतं विचारात घेतली होती का? ऑनलाईन मतं देखील मागवता आली असती? पालिकांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीच्या विरोधात आहे का? हा देखील एक प्रश्न आहे। मूलभूत प्रश्न उपस्थित होतात या बंदीमुळे। कोणी काय खावं, कधी खावं हे सरकार ठरवणार का, हा प्रश्न विचारला जातोय आणि विरोधकांनी नेमकं त्याच मुद्द्यावर बोट ठेवलंय आणि हाच प्रश्न सरकारला केलाय।